एकापेक्षा एक नमुना, अरे उंटावरला जो तो शाना, एकापेक्षा एक नमुना, उंटावरला जो तो शाना. हारचे काल जे झालं नाही तो व्हायला नको होतो. माझ्यासाठी जर चुकलंच, पण आबाने पण तसं नव्हतं बघा. आबा काल जे झालं ते पुन्हा येऊ का? जावाई मला माफ कर. काल जी काय झालं ते माझी चुकी आहे. शान खाल्लं मी तर शान. मला माफ करा. अगोदर पाय पडतो मी तुमच्या. पुन्हा नाही अशी चुकी व्हायची. शांत व्हा, मला लावून घेऊ नका एवढं. माझं पण तसं चुकलंच काल. मी पण असं वागायला होतं. मला पण माफ करा. होय आबा, आपण एक काम करू. काल जे झालं नाही ते विसरून जाऊ आणि परत नव्याने सुरुवात करूया. हा चालतंय की. जावई दिवाळी जवळ आल्या तेव्हा तुमचा पहिला दिवाळी सण आमच्या घरी बरं का. चालते की, त्यात काय. कसं आहे, आपली माणसं असली नाही दिवाळी पण साजरी केल्यासारखं होतं बघा. ते बी खरं आहे. जावई तुमचा हात बघू बरं. हा का हो, आता झालं गेलं की आता काय हात बघून पत्रे काढते काय आमची? अहो दाखवा तरी जरा. आबा बोटाच लोक कशाला घेत? अहो जावई असं कसं, तुमची पहिली दिवाळी आहे. तुम्हाला आम्हा गरीबाकडून एक डाग नकोय. आबा ह्याची काय गरज आहे? तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं, हे आता सगळं आलं बरोबर आहे ना? हो आबा, खरंच नव्हतं असलं काय मला. जावई असं काय करताय? अहो पहिली दिवाळी आहे तुमची. जावई आबाकडे आला आणि आबानं पहिल्या दिवाळीला जावयाला काहीच केलं नाही असं म्हणून शान घालतील लोक आमच्या तोंडात. ठीक आहे नाही, हे बघा लय काय नाही, एक 20 ग्रॅमची अंगठी आणि 20 ग्रॅमची चेन एवढंच करणार आहे मी तुम्हाला. बस लय काय नाही. मी आलेच. आबा बसा. आबा तुम्ही बसायचं, माझा फ्रेश व्हायचंय, रानात बी जायचंय ना. चालतंय. 2 मिनिटं झालं. बरं बरं हाय मी इथंच. हो हो. अहो तुम्ही ऐकलत का? आबा तुम्हाला 40 ग्रॅमचं सोनं करणार आहेत. येते का ध्यानात? घरचे मला असलं काय आवडत नाही. ठाऊक आहे मला, पण मी काय म्हणत्या, आता ते आपल्याला एवढं करतायत तर आपण पण दिवाळीला त्यांना कापडं चोपडं घेतली पाहिजे ना. मग एवढंच ना. अगं मग घेऊ की. आणि असं लागू लावून किती लागणार आहेत तेव्हा त्याला? अहो ते 40 ग्रॅमचं सोनं करतायत आपल्यासनी, तेव्हा त्यांच्या तोला मोलाचं आपल्याला कपडं घ्यावं लागणार. कमीत कमी 20,000 तरी जातील बघा. बघाचे आता दिवाळीनंतर उसाचे पैसे येतील, त्याच्या आधी एवढा खर्च म्हणजे, आणि लग्नात पण लय कर्ज झाले ग डोक्यावर. आणि त्या कालच्या पार्टीचं बी. होय मी काय म्हणतो, आपण साधी पण भारीतली कापडे घेतली तर नाही का चालणार? साधी पण भारीतली पण? अहो काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतं का? एक तर कापड साधी असतात, नाही तर भारीतली. माझ्या आजानं पण पाहिलं नाहीये. बरं की जरा हळू बोल की, उगाच आबाने ऐकलं म्हणजे परत. ऐकू द्या की मग. अहो त्या 1000 वेळा सांगत होते मला, पोरग गरीब आहे गरीब आहे, त्या घरात निभाव नाही लागणार तुझा. पण मीच मूर्ख ना, डोळ्या पट्टी बांधली होती. अहो स्वतःसाठी कधी काय मागितलंय का मी? आणि माझा आबा तुमचं कोणी बी नाहीतोय. साधं तुमच्याकडे 20,000 मागितलं मी तर लगेच काय आपल्या लग्नाचा खर्च, उसाची इकरी आणि कालची पार्टी बी आठवायला लागली तुम्हासनी. आठवलं की अगं समजा मेहनतीच असतं या घरात, कळलं का? आणि बघ तुला 20,000च पाहिजेत ना. आता स्वतःला इकीन, तुला 20,000 रुपये आणूनच दे, कळलं?
जरा वावराकडे जातो. कसं आहे ती ऊस पण जरा तोडणीला आलाय, जरा मजूर बघितलं पाहिजे ती. चालते चालते, या जाऊ. मी बी जरा आजची गप्पा मारून जातो मग घराकडे. हा चालते. आणि हे डोळं का लाल झाले तुमचं? ते नाही ते पाखरू गेलं जरा डोळ्यात. होय. मग ते जरा चालते. बसा तुम्ही, जातो. काय ग पोरी, डोळं का सुरू आहेत तुझं? आबा कुठं काय नाही. होय, जावई म्हणत होतं त्यांच्या डोळ्यात पाखरू का काय गेले. तुझं बी तसंच काही झालं नाही ना? म्हणजे एक सांगू पोरी, पाखरू नाही, जावयाचं वागणं टोचलंय तुझ्या डोळ्याला. होय ना? आबा माफ करा तुमच्या पोरीला, माफ करा. अगं आता माफी मागून काय उपयोग? मी सांगितलं तेव्हा ऐकलं असतं तर आज चित्र वेगळं असतं काहीतरी. ऐकलं असतं म्हणजे? पुरी, गरीबाच्या छतातनं कधी बी पावसाचं पाणीच डोक्यावर पडणार. सांगितलं होतं नाही तुला? गरीबीच्या छतातून किती पण पाणी पडलं ना आबा, तरी तोच गरीब स्वतःच्या हाताची ओंजळ करून तुमच्या पोरीच्या डोक्यावर धरील, एवढा विश्वास आहे मला माझ्या नवऱ्यावरती. होय, मग त्याच ओळखीत एखाद्या वेळी जीव दिल तुझा ह्यो शेतकरी नवरा. अगं तुला समजत कसं नाही पुरी? पैशाशिवाय नाही चालत ही दुनिया. कधी करायचं तुला? जोपर्यंत त्यांच्या पाठीमागं मी उभी आहे ना, तोपर्यंत त्यांना आत्महत्या करून द्यायची वेळ येऊन द्यायची नाही. म्या तर राहिला प्रश्न आमच्या गरिबीचा, तर कधी कधी भावनेच्या भरात मलाही वाटतं तुम्ही बोललेलं बरोबर होतं, पण माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्याचा चेहरा येतो आणि त्याच चेहऱ्यावरती मला माझ्या काळजीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही बघा. तेव्हा जाणवू लागतं तुमचं शब्द किती खोटं आहे ते. आबा वाईट वाटून घेऊ नका, कुणी काय बी म्हणू, शेवटी प्रेम पैशावर हवी होतेच. अर्चे, अर्चे जरा पाणी आण की. अजून काय राग केलेला दिसत नाही वाटतं मॅडमचा. बरं, आता राग घालवाय काय करायला लागल? कॅडबरी देऊया. नको मला तुमची कॅडबरी फॅडबरी, आणि मी नाही कोण तुमच्यावर रागवणारी. आणि तसं बी माझ्या रागाचं नाव कधीपासून वाटायला लागलं तुम्हाला? आहे पण म्हणजे आता तू बायको मी नवरा आहे. बस घेत ना, शांत हो. एवढा तमाशा करून पण मला शांत व्हायला सांगताय? आणि माझ्या आवडी 40 ग्रॅमचं सुरू. तर मी काय म्हणतो, कपडेच घ्यायचे ना? हा घेऊ आपण, पण एकदम 20,000 का घ्यायचे? म्हणजे माझ्या आबांना भिकाऱ्यासारखी कपडे घ्यायची? काय वाटलं नाही, मी एक दुसऱ्याला भिकारी भिकारी म्हणत असतं का? काय भिकारी पण पाणी घेतलं का तुम्ही? हा, आणि हे बघ, एवढं सांगून जर तुझ्या खोपडीत काय शिरत नसेल ना, तर मला काय सांगायचं बी नाही, पैसे बी द्यायचं नाही. तुला काय करायचं आहे तिकड. तशीच काय परश्या, काय झालं? काय करतोय? जेवलं का नाही? कशाचं जेवण घेऊन बसलाय? सासऱ्यानं माती कालवली माझ्या आयुष्यात. माती घालवली म्हणजे काय केलं? आता हो का, माझं लगीन जमव तुम्ही सगळी होता. मला काय वाटलं सासऱ्याच्या संमतीने सगळं व्हायला लागले, पण तसं नाही ना. अरे तिथं आम्ही होतो की तुझी सासू म्हणली तेव्हाच आपण तुझं लग्न लावून दिलं ना. सासू काय एका महिन्यानंतर देवाघरी गेली, पुन्हा सासरा मोकळाच की मला छळायला. खायला
मग म्हणजे नक्की आबा करते काय रे? काय नाही म्हणून सांगू, बहिण काहीतरी करणार, माझा अपमान करणार. आता हो का तेव्हा काय झालं, सासऱ्या टीव्ही आणून दिला. हा. मी होतो की हो, नाही मी शेतकरी आहे, माझा काय स्वाभिमान आहे का नाही. हा. ह्यो काय करणार, माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचल असंच काहीतरी करणार. त्या दिवशी पार्टी केली, हा. सगळा खर्च माझ्यावर. हा तुम्ही दोघं बी आलाच होता की तेव्हा. या आबाने सांगितलं. आम्हाला काय आता आबांनी सांगितलं, आम्हाला काय माहित तुझ्या घरात काय चाललंय. आबा म्हणले या पार्टीला आम्ही आलो. तसं बी हा. आपल्या पार्ट्या मी सोडत नाही, एखादी पोरगी भेटली तर अरे लाल्या म्हाताऱ्या, विषय काय चाललाय, तुझं घोडं कुठं उडवते. अक्कल आहे का नाही जरा. जरा गे बस जरा बोल पाशी, तू बोल काय झालं. आता हो का तुम्ही दोघं बी होता तेव्हा, आहे ना. होतो की माझा वेटर गेला, मग कसं बोलत होतो तुम्ही तर बघितलंच की. बघत होतो आम्ही. आता आबांसमोर काय बोलणार आहे, असं आहे ना. नाही होत तसं. आता बघा तात्या कोणाचा मित्र, आबाचा. आबा पार्टी कोण द्यायला पाहिजे मग, आबानी. आबानच दिली पाहिजे. आणि मी कोण मग देणार हा? कुठल्या कायद्यात लिहिले जावयाने पार्टी दिली पाहिजे, असं कुठं असतं का. हा? हे बरोबर नाही. मग बर ती पण जाऊ दे, हा. पुन्हा आबा गेम करायला लागले. घे. कसलं रे गेम? आता आदल्या दिवशी भांडणं झाली, हा. बर दुसऱ्या दिवशी आबा आलं, माझी माफी मागितली. हा, चांगलं चांगले काय हा. आता मी पण बाबा सासरा म्हणून माफ केलं, हा. आहे ना. चांगलं, चांगलं. आणि त्याच्यानंतर आबा गेम करायला लागले. बर त्यानंतर आपण पुन्हा एक नवीन डाव टाकला. जाऊ. त्याचं काय झालं माहितीये का, हा. जावय हा. तुमचा हात बघू बर. आबा बोटाच मापाचं घेतात. अहो जावय असं कसं, तुमची पहिली दिवाळी आहे, तुम्हाला आम्हा गरीबाकडून एक डाग नको होय. ठीक आहे नाही, हे बघा लय काय नाही, एक 20 ग्रॅमची अंगठी आणि 20 ग्रॅमची चेन एवढंच करणार आहे मी तुम्हाला, बस लय काय नाही. अहो तुम्ही ऐकलत का, आबा तुम्हाला 40 ग्रॅमचं सोनं करणार आहेत. येते का ध्यानात. घरचे मला असलं काय आवडत नाही. ठाऊक आहे मला, पण मी काय म्हणत्या, आता ते आपल्याला एवढं करतायत तर आपण पण दिवाळीला त्यांना कापडं चोपडं घेतली पाहिजे ना. मग त्याच्या एवढंच ना, अगं मग घेऊ की. आणि असं लागून लावून किती लागणार आहे तेव्हा त्याला. अहो ते 40 ग्रॅमचं सोनं करतायत आपल्यासनी, त्यामुळे त्यांच्या तोला मोलाचं आपल्याला कपडं घ्यावं लागणार. कमीत कमी 20,000 तरी जातील बघा. अहो स्वतःसाठी कधी काय मागितलंय का मी, आणि माझा आबा तुमचं कोणी बी नाहीत वे. साधं तुमच्याकडे 20,000 मागितलं मी तर लगेच काय आपल्या लग्नाचा खर्च, उसाची इकरी आणि कालची पार्टी बी आठवायला लागली तुम्हासनी. आठवलं की अगं सांगतो मेहनतीच असतं या घरात, कळलं का. आणि हे बघ तुला 20,000च पाहिजेत ना. हा आता स्वतः इकीन, तुला 20,000 रुपये आणूनच दे, कळलं. हे असं झालं बघा. काय करायचं मी, हा आरती माझ्यावर नीट बोलणं झाल्या नाही. मी तिला किती समजवायचा प्रयत्न करतोय, शेवटी काय भांडणच होती रे आमचं. काय करते असं आबा? बघा मी आंबाचं आहे ना, काय झाले ऐक. काय झाले एकंदरीत आम्हाला आता एकटेपणाचा कटाळा आलाय. काय झाले ते म्हणतात ना, खाली डोकं शैतान का घर, तसं आबाचं झाले. आता त्याला काय वाटायला लागले माहितीये का, पुरीला घरी आणावं म्हणून आबा म्हणून समजा सगळं करत असावी. ती सगळं जाऊ देऊ, पण आरतीने माझ्यावर नीट बोललं पाहिजे नाही सांगा. बोलत पाहिजे. आहे ना. बायको आहे तिची. मग नीट बोलणं झाले हो माझ्यावर. मी खरं सांगते, ती जर गेली ना आबाच्या घरी तर मी काय जगत नसतो. काय म्हणतोय? खरं तेच बोलतो. मी स्वतःला संपून टाकणार. आम्ही आहे की तुझं दोस्त. तू लढा आहे का, आम्ही कशाला येतो, मित्र आहेत ना तुझं, करू ना आम्ही काहीतरी, तू नको टेन्शन घेऊ. हा आमची परिस्थितीचे नाव डुबणार नाही डुबणार. अरे आपण आहे ना मित्र तुझ्या बरोबर, तू नको टेन्शन घेऊ. बर आता काय करणार तू, का झोपणार आहे का घरी जाणार आहे. ना झोपतो. तिथं झोपणार आहे, झोप चल झोप, आम्ही जातो थोडा. जातो आम्ही. बघू आपण काहीतरी. नको टेन्शन घेऊ, चल झोप. नको असं टेन्शन घेऊ डोक्याला. बघू काय करायचं आपण, बघू. का घरी जातोस, हा जातो घरी. चल झोपू. लग्नाचा लाडू खाल्ला तरी बी तास आहे, नाही खाल्ला तरी बी तास आहे.
नाही तरी मला खायचंच आहे, खाणारच नाही तरी. ए लाल्या येडायच कर तू. माझ्या डोक्यात काय चाललंय, त्या परशान अर्चीला कसं मदत करायचं ते माझ्या डोक्यात आहे. तुझं काय दुसरं चाललंय बरं? हा अरे त्या आबाच्या नादी लागू नको, लय तिरट डोक्याचा माणूस आहे, त्याच्या नादी आपण नाही लागायचं बाबा. अरे नादी लागायचं नाही, नादी लावायचंय. नादी लावायचं म्हणजे रे बाबा, आता तू बाय बन, तू कमाला बाय बनायला तू नाही बाबा, आपण नाही बाय बी बनणार. अजून माझं लगीन नाही झालं, परत पोरगी बी कोण देणार नाही मला. नाही नाही दुसरं बघ काय ते तू. अरे येडे गप्र जरा, मी काय सांगतो ऐक की. हे बघ आबा म्हणजे गावातलं सन्मानित प्रस्त आहे आणि तसं तू तिरसट डोक्याचा माणूस बाबा आहे. त्याला सरळ मार्गाने आपण सांगायला गेलं तर ते आपलं काय बी ऐकणार नाही. मग राहता काय आहे तुझ्या डोक्यात, कसं समजवायचं त्या आबासनी? समजवायचं नाहीच गाड्या बघ, पण त्यांच्या डोळ्यासमोरच्या पैशाची चादर काढायची म्हणजे ना लय अवघड काम आहे बघ गाड्या. पण एक काम करायला लागेल, आबासारखी भिंत पाडायची म्हणजे त्या भिंतीतल्या नाजूक इटेवर घाव घालावं लागेल बघ. भिंतीवर नाम्या आता काय गवंडी काम चालू करतो की काय तू? होय गवंडी कामच करणार आहे मी, पण परशान अर्चीचा संसार उभं करायचं गवंडी काम करणार आहे मी. अच्छा पण एक त्यात बी अडचण आहे. अडचण काय रे, कसली अडचण आहे? त्यात मला मोहिनीची मदत घ्यावी लागेल बघ. अरे त्यात काय, त्या परशाच्या आणि आरशीच्या लग्नात तशी बी मोहिनीजीने मदत केली आणि असल्या कामाला ती नाही म्हणायची नाही. होय ते बी खरंच आहे, पण आता मी जी काही मदत मागणार आहे ना ती जरा वेगळी आहे. त्यात ती करेल का नाही त्याच्यात शंका आहे मला बघ. माझी लाली काय बी करू शकते आणि चांगल्या कामाला ती कधी नाही म्हणणार नाही. माझी लाली आहेत तशी. तुझी लाली लाल्या नीट राहा, तुझं लाल करायला मला वेळ लागणार नाही. चल ग आता घरी, आला मोठा शहाणा. हा चल मी त्यानंतर मामा हातच जोडले, मला म्हणलं मला तिथे जायचंच नाही परत. एवढं हसले ना त्याला बघून, खरं सांगते बाबा. पण त्यानंतर परत मी कधी तिथे गेलेच नाही. आज जगू शकला की तुमच्या जोडीला काय तुमच्या भांडण बिडण झालं का त्याच्यामुळे? नाही बाबा तसं काय नाही, जे गोष्टींची लोकांना साताऱ्याला गेल्या म्हणून ते नाही आमचं, बाकी काय नाही. असं वय आणि एवढ्या रात्री ही जोडगोळी हिथं कुठं म्हणायची? काय कार्यक्रम बिर्क्रम आहे का गावात? कार्यक्रम कसला करताय माझा? एखाद्याच्या आयुष्याची दोर सुटायला लागल्यानंतर फक्त त्याच्या मरणाच्या दशक्रियाचाच कार्यक्रम होऊ शकतो, बाकी काही नाही. काय रे नाना, काय झालं म्हणजे असं का बोलतो? काय बिनसलंय का तुझं? घरी सगळं आहे ना व्यवस्थित? घरी आहे व्यवस्थित, परशाच्या सासरीबाबांनी त्याचे ग्रह फिरवले बघा सगळे. काय झालं नीट सविस्तर सांगा की बाबांनो. परशाने आम्हाला परकाय हवंय, त्याचे आई वडील केले त्यापासून आम्ही त्याला पोरगाच मानलाय ना. सांग बघू नीट सविस्तर काय झालं ना. नवं सासरे बोनी म्हणजे आम्हाला काय केलं ना? काय केलं का म्हणून काय विचारता? त्याच्या संसाराची माती करायची ठरवली. अरे आम्हाला समजलं असं काहीतरी बोला. नाण्या आम्हाला माहितीये, तुला सगळं माहितीये, सांग काय झाले ते. आता मग तुम्हाला काय सांगू, आजच्या जण परशाचा आपण लग्न लावून दिलं. तुम्ही होताच किती तसं? हो होतोच की. त्याच्या पुढच्याच महिन्यात त्याची आजीची आई गेली. हो तेव्हापासूनच हे सगळं चालू झालं. आबा ही पाथरी गाठी असं वाटलं ना तुम्हाला? प्रत्यक्ष पोरीचा संसार मोडायला निघाला हा माणूस. असे कसे होय आबा? त्याचं काय, आबा काय वाईट माणूस, मी त्याला बऱ्याच वर्षापासून ओळखतो. तर ते मधल्या काळात आल्या त्याला जरा पैशाची नाशे आली, त्यात त्याची पोरगी शेतकऱ्याच्या घरात घातली आणि कालांतराने त्याची बायको अर्धांगिनीच देवा करी. तेवढं त्याला आता काय वाटतंय माहितीये का, किती पोरगी
म्हणजे तुझं काळीच आहे आणि ती माझे लेकर माझ्या घरात सुखात राहा आणि हे सगळं करायसाठी आहे ना तो घडवून आणतोय. पण तुम्हाला खर्च सांगू त्याचा हिरो डाव मी फासणार आहे. अहो आतापर्यंतचे सगळे डाव त्याचे फसले. हा पण डाव बदल कशावरून? आबा कधी ना कधी त्याचा हेतू साध्य करणारच की. पण आपण त्याला पुढचं जाऊन टाकून द्यायचं नाही. त्याला डाव टाकायच्या अगोदर आपण त्याच्या डोळ्यासमोरची पैशाची चादर आहे ना टरा पडली पाहिजे. आता ती कशी रे बाबा? सांगतो म्हणजे मॅडम त्यात मला तुमची मदत लागणार. म्हणजे काय? नाही म्हणण्याचं काही कारणच नाही. तुम्ही फक्त बोला काय करायचं. नाही ह्यात जे मला तुमची मदत लागणार आहे ना ती थोडी वेगळी लागणार. ऐका मी काय सांगतो तुम्हाला. नाही यात तुम्ही मोहिनीला अजिबात घ्यायचं नाही आणि मोहिनीला यात तुम्ही काय बी करून देणार नको यात तिला नका. अरे नाम्या तुला विचार करून बघा माणसानं का उचलली जीव आणि लावली गाड्याला. या गावात मोहिनीची जबाबदारी आमच्यावर आहे. उद्या तिला काहीतरी झालं तर तिच्या आई वडिलांना तोंड म्हणून काय टाकायचं आम्ही? बाबा तुमची काळजी अगदी योग्य आहे पण इथे प्रश्न दोन आयुष्याचा आहे. आता तुम्हीच म्हणतात ना वर्ष मला माझ्या पोरासारखा आहे मग त्याचा असा संसार चालेल का हो तुम्हाला? पण जर त्याने जीवाचं बरं वाईट केलं तर काय करणार तुम्ही? तो आबाचा विश्वास झाला त्यांचं नातं तोडण्यात तर मग आपण काय करायचं? थोडा तरी विचार करा. हे बघा मामा तुम्ही काय बी काळजी करू नका. माझ्या विश्वास ठेवा. मी गॅरंटी करतो मोहिनी मॅडमची. अरे असं बी आम्ही दोघं आहेच ना तुम्ही कशा टेन्शन घेताय. पण मामा चांगलं काम आहे नाही म्हणू नका. अहो तो विशेष नाही म्हणून विस्तव आहे माहीत असून सुद्धा तिला विस्तवात हात घालायला लावायचं हे काय आमच्या बुद्धीला पटलं झालंय. मामा तुम्ही पण तिथंच असणार आहे आम्ही पण तिथंच आहे. आता नका तुम्ही थोडा घालू. चांगलं काम आहे. आम्ही तुमच्याशिवाय आम्ही करूच शकत नाही. सांगा तुम्ही. मामा मामी प्लीज नाही नका म्हणू. तुम्हाला माहिती नामाची योजना अगदी प्रभावी आहे. यामुळे 3 आयुष्य मागे लागतील. शिवाय वर्षाने अर्चीचं आयुष्य पण सुधरेल आणि आबांचं सुद्धा. प्लीज नाही नका म्हणू. ठीक आहे लागत आहे. धन्यवाद मामा. करू आपण सगळे. थँक्यू माझ्या मॅडम. धन्यवाद बरं का काय तुम्ही काय काळजी करू नका. सांगितलं होतं तुला मामाच्या इथे गेल्यानंतर आपलं काम होणार. धन्यवाद मामा. बरं झालं आपण मामा काय सुरू केलं पाहिजे. तुझी रिस्क आमच्यावर आहे. करेल बाबा. स्वतःला सांभाळून कर काय करायचं ते पोळी. काय राबा कसला विचार करतोय? काय तरी तुझ्या मनासारखं झालेलं दिसते. याशिवाय तू काय असा हसणार नाही तात्या. तूच ग माझा खरं मैत्र आहे. हायच. अरे मी जी मनाशी ठरवलं होतं त्याची सुरुवात केली काल. आता लवकरच मला जसं हवं होतं तसं होणार आहे. बघशीलच तू. म्हणजे मनासारखं होणार आहे म्हणजे का दुसरं लगीन बिगीन करतोस का काय? आणि लगीन आणि समजा ठरवलं मी लगीन करायचं तर ह्या वयात कोणचा बाप मला पोरगी दिल रे? हा काय ती काय बोलतोय रे? तसा तू अजून बी काय लय म्हातारा वाटत नाही काय? अरे चांगली भारत छाती आहे, चांगली उंची आहे, डोळ्याला चष्मा नाही, पोरगी नाही तर एखादी बाय नक्की यावेळी तुझ्या प्रेमात पडेल बघा. काय मी बोलतोय रे का तू? अरे लेख आहे मला एक. मी कशाला कोणाच्या प्रेमात पडतोय? उमर 40 कमर कातिल 20 और कौन रही अप्सरा? पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड
अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। मला तर वाटते स्वर्गातली सगळ्यात सिनेमा आली आहे ही. आता हिच्यासाठी माझा दिल धडधड 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 करतोय. ए आबा हायच किती याला साबा काय म्हणलं तात्या तू? भारदच छाती आणि चांगली उंची. आता तू म्हणतोयस तरी एक डाव टाकून बघायला काय हरकत आहे? ए आबा नाही हवेत उडू नको हवेत. अजून आम्ही बी आहोत म्हणलं लाईनीत. आता बघू की ही बाई कोणावर लाईन टाकते ती. तुझ्यावर टाकते का माझ्यावर टाकते ती? बघू बघू. कुस्ती पहिली गावात पोचली तू नको काळजी करू. अयो नमस्कार नमस्कार नमस्कार. मी चंपाबाई जवळकर. माग माग जवळ नाही जायचं. त्या म्हणल्या मी चंपाबाई जवळकर. होय ते आलं की लक्षात. पण चंपाबाई कसं काय येणं केलं म्हणायचं आमच्या गावात? नाही म्हणजे काही शूटिंग बिटिंग तर नाही ना? शूटिंग बिटिंग काय ना. माझ्या भाच्याला भेटायला आली आहे. लालसिंग लाल्या लाल्या त्याला भेटायला आली आहे. हा चला की लाल्याचं घर मला माहितीये. चला मी तुम्हाला थांब की जरा तात्या. जरा ओळख तर बुद्धीची आमची आयुष्यभर उपयोगी पडायची. काय म्हणजे का म्हणाला? हा आयुष्यभर वेळ आहे की आपल्याला लाल्याकडे जायला. असं म्हणलो. तुमचं नाव तर सांगितलं तुम्ही पण कुठलं आलं ते नाही सांगितलं का? त्या पट्ट्या आंबो पाठीतोस का आता त्यांना? काय पाहुणे मजाकी आहे. लय आवडलं बाबा आपल्याला. नाही नाही मी बी लय मजाकी आहे. मी लय मजाक करतो तात्यापेक्षा. आम्हाला बी तुम्ही लई आवडलं. म्हणजे नाही समजलो नाही मी. असं सुदृढ शरीर भारदस्त माणूस रोज लय मेहनत करत असतो. दिसतोय की तसं. मामी लवकर आली काय का तुझी गाडी? लाड्या बाळा गडेला कशी उशिरा येते. आज बघ लवकर आली या. लाल्या कोण रे ह्या मामी? ह्या आधी कधी गावात दिसल्या नाही. त्या आमच्या सातारच्या मामी आहे त्या चंपा मामी. लय मोठ्या कलावंत आहे त्या. बळायचा स्वतःचा त्यांचा. पहिल्यांदा आलेत मला गावात भेटायला. पिकल्या पानाचा देख किंवा हिरवा. पिकल्या पानाचा वा वा कातील कातील. म्हणजे काय अदाकारी आहे या बाईची. हे बाई कलावंत दिसत्या बरा. 30 वर्ष काम केले फळ्यात. लावणी सम्राज्ञी सातारच्या. लय गाजलेलं नाव आहे चंपाबाई जवळकर. बाई वाड्यावर या. बाबा काय काय बोलताय? माझी मामी अशी तशी नाही. आणि वाड्यावर या काय वाड्यावर या. मग बाई माझ्या मळ्यामध्ये कस चिल्लकाय कस चिल्लकाय. तुमचा मला आधीच कोरडा भरलाय. तिथं कुठे द्यायचा तिला? दोघं सुटल्यात सुसाट. चला
जा तुम्ही तुमच्या इथे थांबलं म्हणजे धोक्याचं आहे. चला बाय. काय म्हणले मला सुकलंय. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता. एक नमुना